अरे रडू नको प्रतिभा. अरे मी पण काय वेडी बघा, तुला उभी उभी सगळं विचारते. चल. काय झालंय? तू तू बोलत का नाहीयेस? तू इथेच आहेस ना? तसंही त्या दिवशी जेव्हा पहिल्यांदा विलास घरी आला, हे मी सुदर्शनला सांगितलं तेव्हा तो मला म्हणाला की माझ्या वतीने आणि ताईच्या वतीने मी तुला हे वचन देतो की आमच्या घराची दारं तुझ्यासाठी नेहमीच उघडी राहतील. मला वाटतं तरी सुद्धा तू हे सगळं तुझ्या बाबांना एकदा सांगावंस आणि आईला सुद्धा. काय तू जे काही करणार आहे त्याची त्यांना कल्पना असलेली बरी, नाहीतर मग उगाचच नंतर खूप प्रॉब्लेम होऊन बसतात. आई, मला पटतंय तुमचं म्हणणं, पण आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे हो. बाबा इथे नाहीये, ते मद्रासला गेलेले. आणि मला असं वाटलं की या परिस्थितीमध्ये तुम्हीच माझी मदत करू शकाल, म्हणून मी लगेच इथे निघून आले. दुसरी गोष्ट म्हणजे आईला हे सगळं सांगण्यात काही अर्थच नाहीये. मला माहिती आहे या सगळ्यामध्ये तिचीच फूस असणार. नाहीतर एखाद्या बाईचा भाऊ एखाद्या मुलीवरती अशी बळजबरी करतोय म्हटल्यानंतर तिने नक्कीच त्याला चांगलं खडसावलं असतं. हे असं तिने सहनच नसतं केलं. जाऊ देत, तो विषयच नाही आता. विषय फक्त इतकाच आहे, लग्नाचा, आणि तोही लग्नाबद्दल ताबडतोब निर्णय घेण्याचा. ताई, मला असं वाटतं प्रतिभा जे काही बोलते ते योग्य आहे. त्या घरात जर ती असुरक्षित असेल तर तिला तिथे पुन्हा पाठवणं मला चुकीचं वाटतं. आणि मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून तिला मदत केली पाहिजे. हा जो कोण तिचा सो कॉल मामा आहे, त्याच्या विरुद्ध आपण रीतसर पोलिसांमध्ये कंप्लेंट करूया. म्हणजे पुढे तो असं काही करायला धजावणारच नाही आणि आपलीही बाजू सेफ होईल. आणि प्रश्न आहे तो आमच्या दोघांच्या लग्नाचा.
तर मी पहिल्यांदाच सांगितलं प्रतिभा तुला, जो तुझा निर्णय असेल तो मला मान्य असेल. पण प्रतिभा, तू जो हा लग्नाचा निर्णय घेतलाय तो तुला योग्य वाटतोय ना? आपली संस्कृतीच अशी आहे ना बाई. मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिलं की लगेच लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तेच लग्न न झालेली मुलगी असली की लगेच अच्छा, यासाठी तुला माझ्याबरोबर लग्न करायचं तर तुला स्पष्ट सांगतो, मी टार्झन वगैरे नाहीये. मी हा असा आहे. तुझा जर गैरसमज असेल की मी तुझं रक्षण वगैरे करू शकेन तर तसं होणार नाहीये. स्पष्ट सांगतो तुला. आणि तसंच जर असेल ना तर तू दुसऱ्याशी प्लीज. नाही सुदर्शन, खरंच तसं नाहीये. तुझ्या मनात ना आधी ते सगळं काढून टाक. अरे माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. मी खूप मनापासून प्रेम करते. आणि खरं सांगायचं तर तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय मी केव्हाच घेतला होता आणि ठरवलं होतं लग्न करेन तर फक्त तुझ्याशीच. फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघत होते. आता असं वाटतंय ती वेळ हीच असावी. नाहीतर खरंच मी इतक्या तडकाफडकी हा निर्णय नसता घेतला रे. काय झालं तुम्हाला? माझा हा निर्णय आवडलेला नाहीये का? नाही, तसं अजिबात नाहीये प्रतिभा. पण काय ग ताई, बरोबर ना? हो. प्रतिभा, तुला माहितीच आहे की त्या दिवसानंतर मी या लग्नाच्या प्रस्तावाला माझ्या डोक्यातनं पूर्णपणे काढून टाकलं होतं. आणि आज आज तूच आली आहेस म्हटल्यावर. मीच आलीये म्हणजे? नाही, चिडू नकोस प्लीज. माझ्या म्हणण्याचा उद्देश समजून घे. हे बघ, हे सगळं आज अचानक झालं म्हणून. हो ना? त्यावेळेला सुद्धा आपली काहीही ओळख नसताना तूच मला विचारलं होतंस. बघितलंस ताई? नाही बघितलंस का तू? एक म्हणजे ना माझं वाक्य पडू पण देत नाही, लगेच भांडायला तयार होते. म्हणजे मी अचानक असं विचारलं त्यामुळे ही अचानक सांगते. मी कुठे सुरुवात केली? नाही, सुरुवात तूच केलेली होतीस प्रत्येक वेळेस. मी काय अरे काय चाललंय तुमचं? हा, किती भांडताय लहान मुलांसारखे. कमाल आहे. नाही म्हणजे लग्नानंतर भांडतात हे मला माहित होतं, पण लग्नाआधीच तुम्ही भांडायला सुरुवात केली. सॉरी, लग्नापूर्वीच लगेच सॉरी म्हणून टाकतोय. पण माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय तुझा अगदी योग्य आहे, हे पण सांगतो. प्रतिभा, पण जेव्हा मी तुला लग्नाची मागणी घातली होती तेव्हा तू मला सांगितलं होतंस की तुझ्या घरच्यांची परवानगी लागेल वगैरे. त्याचं काय? हो, फक्त बाबांची. तशी मी बाबांना आधीच सगळी कल्पना दिलेली आहे. फक्त आता एकदम तडकाफडकी निर्णय घ्यावा लागला म्हणून त्यांना मी अर्थात फोन करून कळवणार आहे. आणि मला खात्री आहे त्यांना माझा निर्णय नक्की पटेल. ते नक्की मला समजून घेतील. डन म्हणजे मी आता ऑफिसला जातो, हे डन. कारण काय ना, कोर्ट माझ्या वडिलांचं नाहीये आणि तुमच्याही वडिलांचं नाहीये. त्यांना नोटीस द्यावी लागते. लगेच असं लग्न होऊ शकत नाही. सो मी आता कामावर निघतो, संध्याकाळी भेटू. ओके? बाय. बाय. हा ताई, येतो आता. चहा नको, राहू दे, वेळ झालाय. चल, आपल्यासाठी मी चहा गरम करून आणते.
काय ग एवढ्या सकाळी सकाळी? बाबा तसंच कारण होतं म्हणून फोन केला. तुम्ही तुम्ही कामात आहात का? नाही ग, आता निघालोच होतो कामाला. पण काल रात्री तर आपलं बोलणं झालं. काही प्रॉब्लेम झालाय का परत? बाबा मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. काय? सुदर्शन बरोबर. आणि आता त्यांच्याच घरी आहे. अगं पण झालं काय असं अचानक? मी आता तुम्हाला फोनवरती काहीच सांगू शकत नाही बाबा. फक्त एकच सांगते, मी मी आता मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय, तेही सुदर्शन बरोबर. आणि तुम्ही येईपर्यंत मी आपल्या घरी जाणार नाही. का ग, काय झालं? प्रेमानं काही त्रास दिला का तुला? हे बघ, मी इथलं काम आजच आटोपतो आणि तिकडे यायला निघतो. तोपर्यंत तू कुठलाही निर्णय घेऊ नकोस. पण आता मी हा निर्णय घेऊन चुकलीये बाबा. आणि आता हा निर्णय बदलणार नाही. मी तुम्हाला फक्त इतकंच सांगण्यासाठी फोन केलाय की लग्न तुम्ही आल्यानंतरच होईल. त्यामुळे तुम्ही लवकर या. ते कोर्ट मॅरेज होईल किंवा प्रतिभा बेटा, तू एवढ्या तडकाफडकी निर्णय घेतलायस म्हणजे तसंच काहीतरी कारण झालं असेल. हे बघ, प्रेमानं जर काही केलं असेल ना तर मी त्याला मुळीच माफ करणार नाही. नाही बाबा, आईने काहीच केलेलं नाहीये. मग विलासने काय? विलास ना काय केलं त्यानं? आत्ता फोन करून चांगला खडसावतो मी त्याला. घराबाहेरच काढायला सांगतो. त्याचा काही उपयोग होणार नाहीये बाबा. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही येईपर्यंत मी त्या घरात पाय ठेवणार नाही. अगं पण विलासनं काय केलं ते तरी सांग. आणि हे बघ बेटा, मी अजूनही तुला सांगतोय, मी आज घरी परत येतोय. तू आपल्या घरी जा. अगं ते घर फक्त तुझंच आहे. तुझं घर असताना तू दुसऱ्या कोणाकडे राहणं मला तरी पसंत नाही. बाबा, जोपर्यंत विलास त्या घरामध्ये आहे तोपर्यंत मी त्या घरात जाणार नाही. तुम्ही आल्यानंतर मात्र मी नक्की येईन. ठीक आहे बाळा, मी आज रात्रीच परत येतोय. आणि तसंही या सगळ्या गोष्टींचा निकाल मलाही लावायचाच होता. ती वेळ आली आता. विलासनं जर काही केलं असेल ना तर त्याला मी माफ नाही करणार. बाय बेटा, टेक केअर.
कोण आहे? हा, कोणी माझी बासरी काढून घेतली? मी नाही ना. ना तुम्ही एक मिनिट, तुम्ही नाही, तू. तेच ते तुम्हाला पहिलं आणि शेवटचं बजावतो. माझ्या हातनं कोणीही बासरी काढून घ्यायची नाही, कळतंय तुम्हाला? पण मी दुसरी कोणी नाहीच आहे. मी तुझी मैत्रीण आहे आणि मैत्रीत तुझं माझं वेगळं असं काहीच नसतं. एक मिनिट असेल, पण प्रत्येक मैत्रीमध्ये काही सीमा पाहिजेत. माझी बासरी माझी सखी आहे. ती माझ्यापासून कोणीही वेगळी करू शकत नाही. ओके ओके, पण तुझी बासरी मी घेतली याला कारण सुद्धा तसंच काहीतरी वेगळं आहे ना. तुझी ही बासरी मी घेतली कारण या बासरीवर माझं सुद्धा प्रेम जडलं. तू काय बोलतेस, तुला कळतंय का? हा, हो कळतंय म्हणूनच तर बोलते ना. म्हणजे आज तू जेव्हा मुलांना बासरी शिकवत होतास तेव्हा तुझ्या क्लासच्या बाहेर उभी राहून मी ऐकत होते आणि मी सुद्धा तुझ्या या बासरीच्या सुरांमध्ये हरवून गेले. म्हणजे तुला मी सांगितलंय ना की माझ्या थिसिससाठी मला काही गोष्टींचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. काल सुद्धा तुझ्या क्लासच्या बाहेर उभं राहून मी ऐकत होते, पण तुझ्या आजच्या वादनात आणि कालच्या वादनात फरक होता. म्हणजे तुझ्या आजच्या वादनात प्रेमभावना जाणवत होती. शक्य नाही. स्वर पण तेच असतात आणि बासरी सुद्धा तीच होती. म्हणजे स्वरांमध्ये. पण आजच्या तुझ्या सुरांमध्ये एक तरल प्रेमभावना होती. असं वाटत होतं की प्रेमलहरी आजूबाजूला नृत्य करताय. मे बी तुझ्यासाठी हे नेहमीच असेल, त्यामुळे तुला काही फरक जाणवला नसेल, पण माझ्यासाठी सगळंच नवीन आहे ना, त्यामुळे मला फरक जाणवला. असं काय घडलंय रे आज की त्याच बासरीतून इतके आनंद देणारे स्वर बाहेर पडले? आज काही विशेष घडलंय का? ये. बस. काय? तुझ्या बॉसची गेली ना, माझी नाही. अरे बापरे. हा, काय आज अचानक माझ्या ऑफिसमध्ये? काय कामावर जायचं नाही वाटतं तुला आज? जायचंय ना, पण इथे येण्याचं कारणही तितकं महत्वाचं होतं म्हणून तुला सांगायला आले. अच्छा, कुठल्याही वेळी आम्हाला हाक मार. आम्ही दोघेही तुझ्यासाठी असू. ताईच्या वतीने आणि मी माझ्या वतीने तुला शब्द दे. नाही, नॉट एट ऑल. काहीतरीच. इनफॅक्ट मलाच कळायला हवं होतं. कुणाच्या ऑफिसमध्ये जाऊन इतका वेळ घेणं बरं नाही. मी येते सुदर्शन. एक मिनिट, मी तुला सांगितलेलं लक्षात आहे ना? तुझ्यासाठी मी केव्हाही तयार आहे. कुठलीही मदत.
सुदर्शन, हा? मी तुला विचारतेय, सांग ना. म्हणजे आज असं स्पेशल काय झालं? म्हणजे कृष्णाने बासरी वाजवावी आणि राधाने धावत यावं असं काहीच नाही ना झालं? बापरे बापरे, नैना आज तू खूप काव्यात बोलायला लागलीस. पण खरोखर असं झालं म्हणजे नाही? म्हणजे कालच्या वाजवण्यामध्ये, माझी बासरी वाजवण्यामध्ये आणि आजच्या बासरी वाजवण्यामध्ये कळेल इतका फरक झालाय का ग? आपल्या राजकारणी लोकांचं इथेच चुकतं. या गरीब लोकांना कोटी कोटी आश्वासनं, कोटी कोटी स्वप्न दाखवण्यातच त्यांना धन्यता मिळते. जी जोडीदार बनेल की नाही हे पण मला माहिती नाही. मी हे सगळं ना आता तिच्यावर सोडून दिलं. ती घेईल तो निर्णय माझा असेल. हे सगळं कसं शक्य आहे? हा प्रवास खूप खडतर आहे.